आज आपण ज्या गडाचं रहस्य पाहणार आहोत त्या गडावर रात्री आजही काहीतरी अज्ञात शक्ती फिरते असं लोक सांगतात. घनदाट जंगल, विचित्र शांतता आणि असा इतिहास ज्याने लाखो भक्तांना हादरवलं. नाशिक पासून अवघ्या 60 किलोमीटरवर असलेला हा गूढ गड, जिथे देवी स्वतः जागृत असल्याचं मानलं जातं आणि जिथे आजही काही रहस्य विज्ञानाला सुद्धा समजलेली नाहीत. तर आज आपण जाणून घेणार आहोत सप्तशृंगी गडचं थरारक आणि रहस्यमय सत्य. नाशिक पासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात वसलेला एक गूढ आणि शक्तिशाली गड, जिथे आजही देवत्वाचा अनुभव घेतला जातो, तो म्हणजे सप्तशृंगी गड. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, लाखो भक्तांची आधारवड, आई सप्तशृंगी माता. बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण असं म्हणतात, इथल्या रहस्याबद्दल ऐकल्यावर जीवनातील संकट आपोआप दूर होतात. या गडाच्या आजूबाजूला दाट जंगल आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे ना साप दिसतात, ना नाग, आणि कावळे सुद्धा क्वचितच दिसतात. ही साधी गोष्ट नाही, ही आहे आईची अद्भुत शक्ती. या देवीमध्ये महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी तिन्ही रूपांचा वास आहे. म्हणूनच तिला त्रिगुणी माता म्हणतात. सप्तशृंगी म्हणजे 7 शिखरांचा गड, ज्यावर सप्तमातृका विराजमान आहेत. असंही मानलं जातं की या गडाचा संबंध थेट रामायण काळाशी आहे. जेव्हा हनुमान संजीवनी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून घेऊन गेले, तेव्हा त्या पर्वताचा एक भाग इथे पडला, आणि तोच भाग म्हणजे सप्तशृंगी गड आजही. असं म्हणतात की देवीच्या दरबारात रात्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश येतात, आणि औदुंबराच्या झाडाखाली स्वतः दत्त दिगंबर येऊन देवीचं दर्शन घेतात. संतांची भूमी, हीच ती जागा जिथे संत ज्ञानेश्वर यांची कुलस्वामिनी विराजमान आहे. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, सगळ्यांचा उगम इथल्या शक्तीतूनच झालाय. इथे एक वेगळीच परंपरा आहे. देवीला दररोज वेडा अर्पण केला जातो, आणि दुसऱ्या दिवशी तोच प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो. जवळचा एक पर्वत, ज्यामध्ये एक मोठं खिंडार आहे. लोक सांगतात ते खिंडार देवीने महिषासुराचा पाठलाग करताना आपल्या त्रिशूळानं पाडलं. त्या भयंकर युद्धात देवी रक्तानं न्हाऊन निघाली, म्हणूनच तिला रक्तवर्णी असंही म्हणतात. आणि सगळ्यात भावनिक गोष्ट, देवीची मान वाकडी का आहे माहितीये? एक मान्यता सांगते, आई आपल्या माहेरच्या लोकांची वाट पाहते. त्यांना पाहण्यासाठी ती नेहमी वळून पाहत असते. आणि जेव्हा माहेरचे लोक परत जातात, तेव्हा आईचा चेहरा हळवा, दुःखी आणि रडका होतो. मान्यता असंही आहे की एकदा मार्कंडेय ऋषी देवीची पोथी वाचत होते, आणि आई सप्तशृंगी अगदी तल्लीन होऊन ती पोथी ऐकत होती. तेवढ्यात तिचा एक भक्त मोठ्या संकटात सापडला. भक्ताची आर्त हाक ऐकताच आई त्याच्या मदतीसाठी धावून गेली. पण ज्या स्थितीत आई पोथी ऐकत बसली होती, त्याच स्थितीत ती क्षणार्धात अदृश्य झाली. म्हणून आजही देवीची मान वाकडी दिसते, असं इथले भक्त श्रद्धेनं. आता सगळ्यात मोठं रहस्य, आई सप्तशृंगीचं दर्शन सर्वप्रथम कोणाला झालं? तर त्या गावातील एक गवळी दररोज गायी चारण्यासाठी गडावर येत असे. एक दिवस त्यानं पाहिलं, त्याच्या गायी रोज एका ठिकाणी जाऊन उभ्या राहत होत्या. त्यांना संशय आला. तो त्यांच्या मागे गेला, आणि त्याला तिथे मोठं मधमाशांचं पोळं दिसलं. मध काढण्यासाठी त्यानं काठी पोळ्यात मारली, पण काठी बाहेर काढल्यावर त्याच्या टोकाला शेंदूर लागलेला होता. तो घाबरला. मधमाशा उडून गेल्या, आणि त्यानं तिथला पालापाचोळा बाजूला केला. तेव्हा त्या गवळ्याला आई सप्तशृंगीचं दिव्य रूप दिसलं. आई त्याला म्हणाली, मी या गडावर अनेक वर्षांपासून आहे, पण मला पाहणारा तू पहिलाच. आणि त्या गवळी कुटुंबाला आईनं आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून हजारो भक्त गडावर येऊ लागले, आणि आजही नवरात्रात ध्वजाचा मान फक्त त्या गवळी कुटुंबालाच दिला जातो. नवमीच्या रात्री गवळी पाटील जीव धोक्यात घालून गडावर ध्वज चढवतात, पण आजपर्यंत त्या कुटुंबाला कोणतीही इजा झालेली नाही. असंही म्हणतात की आई सप्तशृंगीच्या दरबारात जो श्रद्धेनं नतमस्तक होतो, त्याचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. कारण इथे फक्त इच्छा पूर्ण होत नाहीत, इथे स्वतः आदिमाया भक्तांच्या हाकेला उत्तर देते. ही फक्त कथा नाही, ही आहे श्रद्धा, ही आहे शक्ती. जर तुम्हाला आई सप्तशृंगीवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंटमध्ये लिहा, जय सप्तशृंगी माता.